हॅलो एव्हरीवन, मी तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आले. हाय. तर चला आता आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. वेलकम टू MPM's वर्ल्ड अँड वेलकम टू दिस न्यू ब्लॉग. तर आज आपण निघालेलो आहे एका छान ट्रिपवर. तर त्याबद्दल मी माहिती देण्यापूर्वी आपण कुठे चाललो याबद्दल काही हिंट्स देते. ते म्हणजे फळांचा राजा कोण आणि समुद्रावरील सुंदरसं गणपती मंदिर. आता जर ठिकाण कळलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आपण कार व्यवस्थित वॉश केलेली आहे आणि त्यामध्ये आपलं बॅग्सचं लोडिंग चाललेलं आहे. इथे खाण्याचं साहित्य आपण ठेवलेलं आहे. तर कुची आपले बॅग्स ठेवत आहे. सगळ्यात महत्त्वाचं, उद्याचा दिवस फार खास आहे, त्यामुळेच ही ट्रिप प्लॅन केली गेली आहे. तर ते काय आहे ते तुम्हाला कळेलच. तर ह्या ब्लॉगमध्ये काय काय असणार आहे त्यासाठी हा प्रिकॅप व्हिडिओ बघून घ्या. सो आता आपण निघालेलो आहोत. सो काहीतरी खास आहे उद्याच्या दिवशी, मी सांगितलं होतं. त्यासाठी मी केक शॉपमध्ये आलेली आहे. इथून थोडीफार शॉपिंग करूया आणि मग पुढे जायला निघूया. कॅपमधून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आपण कुठे चाललेलो आहोत. येस केलं असेल तर प्लीज कमेंट करा. हाफ द वे पोचल्यानंतर डिनरची वेळ झाली होती, त्यामुळे आपण छानसं लोकेशन बघून डिनरसाठी थांबलो. सध्याचा काळ आवडता फार, पण ह्या काळात बिघडतोय आहार. बर्गर, पिझ्झा, वडापाव, समोसा आणि यासोबत चमचमीत पदार्थ वाटे खावेसे. भाजी पोळी दिसताच वळते मन आणि आठवतात हे पदार्थ छान. मग खाताच जास्त बाहेरील पदार्थ, आजारी पडून वेळ जातो व्यर्थ. दुष्परिणाम शरीरावर यांचे होतात खूप. हे माहिती असूनही का घेतो आपण अनोळखीचे रूप. करू सेवन सदैव आता आरोग्यदायी आहाराचे. प्रतिकारशक्ती वाढे याने, लोभ नकोत फास्ट फूडचे. या शरीराची कदर करूनी आरोग्यदायी सवयी लावू. अनमोल जीवन असा सदैव सतेज जीवन ज्योत जागू. छानसं डिनर करून आपण आपल्या प्रवासाला सुरुवात केली. चला प्रवासाला सुरुवात करूया. हॅपी बर्थडे. थँक्यू. तर आज आहे बर्थडे. या बर्थडेला तुम्हाला प्रेम, सन्मान, स्नेह आणि आयुष्यातील सर्व आनंद मिळावा अशी देवाकडे प्रार्थना करते. वन्स अगेन हॅपी बर्थडे. सो आत्ता आपण खूपच ट्विस्ट अँड टर्न्सच्या रोडवरून प्रवास करत आहोत. तर आता प्रॉपर टाईम झालेला आहे 12:03. आपण प्रॉपर 12 वाजता कुचीला विश केलेला आहे. आज त्याचा बर्थडे आहे आणि त्या निमित्ताने आपण गणपतीचं दर्शन घेण्यासाठी गणपतीपुळ्याला जाणार आहोत. तर आपण ज्या फार्मचं बुकिंग केलेलं आहे राहण्यासाठी, तिथे आपण सगळ्यात अगोदर 3:30 वाजता पोचणार आहोत आणि 4:30 वाजता आपल्याला मंदिरात जायला निघायचं आहे. सो 1 तासात जो काय आराम करता येईल तो करण्याचा प्रयत्न केला जाईल. कारण ज्या फार्म हाऊसवर आपण बुकिंग केलेली आहे तिथून गणपती मंदिर फक्त अर्ध्या तासावर आहे. सो
आम्ही जेव्हा फार्म हाऊसवर बुकिंग केलं त्यांचा आम्हाला 9 वाजता फोन आला, कारण त्यांना माहिती होतं आम्ही मिडनाईटमध्येच पोचणार आहोत. तर आपण ही ट्री हाऊस बुकिंग केली होती. तर त्याबद्दल काही माहिती देण्यासाठी त्यांनी आपल्याला कॉल केला. तेव्हा त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की हे फार्म हाऊस एकदम जंगलात असल्यामुळे कोल्हे दिसू शकतात रात्री, तर घाबरू नका, आणि वानर पण असतील. तर हे सगळं आम्हाला खूप भीतीदायक होतं, बट आम्ही व्यवस्थित रूमपर्यंत पोचलो. तर तुम्ही बघू शकताय परफेक्ट ट्री हाऊस कसं असतं. खरंच हे झाडावर आहे. तर हे मी तुम्हाला मॉर्निंगमध्ये प्रॉपर व्हिडिओ काढून दाखवते. आत्ता 4:30 वाजलेले आहेत आणि आम्ही निघायची तयारी करायला सुरुवात करतो. मी मगाशीच म्हणाले जमलं तरच आराम भेटेल, कारण आम्हाला माहिती होतं मनू उठणार आहे. सो हे बघा, झाडावर प्रॉपर ही रूम बांधली गेली आहे आणि सुंदरसं ह्याचा डेकॉरसुद्धा केला गेला आहे. सो प्रॉपर रेडी होऊन आपण लगेचच मंदिरात जायला निघालो, कारण काकड आरतीला जायचं होतं आपल्याला. गणपतीपुळ्याला गणपतीपुळे हे नाव कसे पडले याची एक कथा आहे. पूर्वी या गावात फारशी वस्ती नव्हती. वस्ती झाली ती गावाच्या उत्तरेच्या बाजूला. गाव पश्चिम दिशेने उतरण असून बराचसा भाग पुळणवट आहे. हिंदुस्थानच्या पश्चिम भागाची मुख्य सीमा जो सिंधू सागर आहे त्या लगतचे गाव असून सकल देवतांमध्ये आराध्य दैवत अशी श्री मंगलमूर्ती तिने आपल्या निवासस्थानाला योग्य ठिकाण असे पाहून या समुद्रकिनारी निवास केला आहे. समुद्रापुढे पुळणीचे म्हणजेच वाळूचे भव्य मैदानात गणपतीचे महास्थान असल्यामुळे या गावाला गणपतीपुळे म्हटले जाऊ लागले. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका. प्लीज डू सबस्क्राईब टू आवर चॅनल अँड ऑल्सो फॉलो अस. कोकणातील प्रत्येक देवस्थान आणि देवतांविषयी वेगवेगळ्या दंतकथा आहेत. हिंदुस्थानच्या 8 दिशात 8 द्वार देवता आहेत. त्यापैकी गणपतीपुळ्यातील देवता ही पश्चिम द्वार देवता आहे. आज ज्या ठिकाणी स्वयंभू गणेश मंदिर आहे त्या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी केवड्याचे बन होते. त्या ठिकाणी बाळंत भटजी भिडे हे ब्राह्मण राहत होते. ते या गावाचे खोत होते. मोगलाईच्या काळात भिडेंवर संकट कोसळले. भिडे हे दृढनिश्चयी होते. आलेले संकट निवारण झाले तरच अन्नग्रहण करीन असे निश्चय करून त्यांनी आराध्य दैवत मंगलमूर्तीची उपासना करण्यासाठी या केवड्याच्या बनात तपस्या अन्नपाणी वर्ज करणाऱ्या भिडेंना एके दिवशी दृष्टांत झाला की मी या ठिकाणी भक्तांच्या कामना परिपूर्ण करण्यासाठी आगरगुळे येथून 2 गंडस्थळे व दंतयुक्त स्वरूप धारण करून प्रकट झालो आहे. माझे निराकार स्वरूप डोंगर हे आहे. माझी सेवा अनुष्ठान पूजा अर्चा कर, तुझे संकट दूर होईल असा दृष्टांत झाला. त्याच कालखंडात खोत भिडे यांची गाय सतत काही दिवस दूध देत नव्हती. म्हणून पुऱ्याख्याने बारीक लक्ष ठेवले तेव्हा त्याला दिसले की सध्याच्या मूर्तीच्या जागी डोंगरावरील एका शिळेवर गायीच्या स्तनातून सतत दुधाचा अभिषेक होत होता. हा प्रकार त्याने खोतांना सांगितला. त्यांनी तात्काळ सर्व परिसराची सफाई केली व त्यांना दृष्टांतातील गणेशाची मूर्ती आढळली. त्या ठिकाणी गवताचे छप्पर घालून त्यांनी छोटेसे मंदिर उभारले. सारी धार्मिक कृत्ये भिडे भटजींनी सुरू केली. तर हा आहे गणपतीपुळे येथील इतिहास. तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. तर पूजन करून झाल्यानंतर आपण बड्डे बॉयचं औक्षण करण्यासाठी बाहेर आलो, कारण मंदिरात कॅमेराज अलाउड नव्हते. तर हे एक छोटीशी आठवण म्हणून व्हिडिओ केली गेली. औक्षण आणि पूजन हे सगळं आतमध्येच करण्यात आलं होतं. मनात खूप इच्छा होती की असा बड्डे सेलिब्रेट झाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही हा प्लॅन केला आणि रात्री निघालो. ट्रॅव्हल केलं पूर्ण रात्री आणि व्यवस्थित वेळेवर काकड आरतीसाठी आपण इकडे पोचलो आहोत आणि आपल्या हातून छानशी पूजा पण झालेली आहे. तर एकंदरीत बड्डेची सुरुवात खूपच छान झालेली आहे. हा एक अविस्मरणीय बड्डे होता. बॉलिवूड, कराचीवूड, उर्दू फिल्म, TV सिरियल, वेब सिरीज, कॉन्व्हेंट स्कूल इत्यादींच्या कुसंस्कारांमुळे आपण संस्कृती विसरत चाललेलो आहोत, असं नाही का वाटत? आपल्या पद्धती, रीतिरिवाज व सण साजरे करण्याची पद्धत आपल्या संस्कृतीला धरून आहे का?
असा प्रश्न खरंच पडतो आणि सगळ्यांना पडतही असेल. वाढदिवसाला केक कापणे, मेणबत्त्या फुंकणे, मदिरा पान करणे ही भारतीय संस्कृती नाही. आपली संस्कृती तर वाढदिवस असलेल्या व्यक्तीकरिता प्रार्थना करणे, देव इष्ट व्यक्तींचा आशीर्वाद घेणे ही आपली संस्कृती आहे. तर हे शेअर करण्यामागचं एकच कारण आहे की काळाच्या गरजेमुळे आपण बदलत चाललो आहे, पण बदलत असताना आपल्यासाठी जे योग्य आहे तेच आपण करावे, पण आपली संस्कृती न विसरता. तर मंदिराचं काम चालू आहे. दोन्ही बाजूला तुम्ही बघू शकताय पिलर्सला रिनोव्हेट केलं जातं आहे. त्याच डिझाईनमध्ये आणि पद्धतीनेच ते बनणार आहे जसं आधी होतं. बट वाळूच्या भागात असल्यामुळे ह्याचं दर काही वर्षांनी काम चालू असतं. तर मंदिरासमोर जो समुद्र आहे तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स अवेलेबल आहेत. पण आपण रात्रभर ट्रॅव्हल करून आलो आहे, सो आत्ता सध्या आपल्याला आरामाची गरज आहे, त्यामुळे आपण फार्म हाऊसवर परत जाणार आहोत. तर मंदिराच्या परिसरात समुद्र किनाऱ्यावर थोडासा टाईम स्पेंड करून झाल्यानंतर आपण निघालो. तर तोपर्यंत दुकानं उघडली होती, तर थोडीशी शॉपिंग केली मनूसाठी आणि निघालो आपण आपल्या फार्म हाऊसवर जायला. जसं मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलं होतं आपल्याला खूप जास्त फॉक्स बघायला भेटतील. तर इकडे आपण फॉक्स स्पॉट केलेले आहेत आणि इथे खूप मंकीजसुद्धा दिसतात. तर आपण बघूया आपल्याला काय काय दिसतंय. फॉक्स सध्या आपल्याला दिसलेले आहेत. सो आपण ज्या फार्म हाऊसवर आपली बुकिंग केलेली आहे तो कम्प्लिटली ॲग्रो बेस्ड फार्म असणार आहे. आजूबाजूला पूर्ण जंगल आहे, त्यामुळे आपल्याला वाईल्ड स्पीसेस खूप जास्त बघायला भेटणार आहेत. या गणपतीपुळ्याच्या रस्त्यावरून जाताना एकच मनात गाणं येतंय. सो आपण खूप पहाटे निघालो होतो, त्यामुळे मनूला भूक लागलेली आहे. तर आपण सुंदरसं हे कोकण रत्न हॉटेलमध्ये जाऊन ब्रेकफास्ट करूया आणि मग फार्म हाऊसच्या दिशेने जाऊया. जर या ब्लॉगमधलं तुम्ही काही मिस केलं असेल तर नक्की हा रिकॅप बघा.